नमस्कार. मी हवामान अभ्यासक नरेंद्र पाटील इंगळे, राहणार किनखेड, तालुका अकोट, जिल्हा अकोला. जाणून घ्या संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान पुढील कसा असेल. तर आजची दिनांक आहे 2 एप्रिल 2026. आजपासून पुढील 3 दिवस म्हणजे 2 एप्रिल, 3 एप्रिल आणि 4 एप्रिल या दरम्यान राज्यातील बऱ्याच भागात वादळी पावसासह गारपिटीची शक्यता आहे. सोबतच या अवकाळी पावसात बऱ्याच भागात गारपीट सुद्धा होऊ शकते. आणि या पावसामध्ये विजांचं प्रमाण असल्यामुळे आपण आपली जनावरं शक्यतो झाडाखाली बांधू नका आणि ते सुरक्षित ठिकाणी बांधण्याची व्यवस्था करा, जेणेकरून जीवितहानी टाळता येईल. सोबतच या पावसामध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस असल्याने हा पाऊस सगळ्याच भागात पडणार नाही, पण राज्यातील बऱ्याच भागात हा पाऊस पडेल आणि काही भाग सोडत हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं काढणी चालू असेल त्या पिकांचं नियोजन करा. सोबतच पिकं झाकून ठेवण्याची व्यवस्था करा. आता हा पाऊस राज्यातील कोणकोणत्या भागात आहे? तर राज्यातील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, नंदुरबार, धुळे, तसेच इकडे पुण्याच्या भागामध्ये, तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागात सुद्धा हा पाऊस पडणार आहे. त्यासोबतच विदर्भामध्ये अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या भागात सुद्धा हा पाऊस पडणार आहे. तसेच मराठवाड्यामध्ये हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या भागात सुद्धा हा पाऊस पडणार आहे. आता हा पाऊस जिल्ह्याच्या प्रत्येक भागात पोहोचेल, पण हा पाऊस प्रत्येक भागात नाही पडणार. पण काही भाग घेत तर काही भाग सोडत हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे आणि या पावसामध्ये गारपीट सुद्धा होऊ शकते. गारपिटीचं प्रमाण हे सुद्धा या पावसात राहणार आहे. तसेच या पावसामध्ये विजांचं प्रमाण सुद्धा आहे. त्यामुळे आपण आपली जीवाची व आपल्या जनावरांची व्यवस्था करावी आणि जेणेकरून झाडाखाली अशा अवस्थेत जाऊ नये. हा अंदाज प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा आणि हा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या कामाचं नियोजन करावं. धन्यवाद.